कानाचे पडदे आपोआप तुमचे मोकळे होतील। त्यामुळे आम्हाला शिष्याचे रक्त बनवून देऊ नका आणि तुम्ही खाली या। लक्षात घ्या, आम्ही आमच्या हक्कासाठी आलोय, भिकेसाठी आलो नाहीये तुमच्याकडे, हक्कासाठी आलोय, भिकेसाठी आलो नाहीये। आणि तुम्ही जर का आमच्या नागरिकांना गृहीत धरत नसाल तर तुम्हाला शब्द आहे साहेब, एकता नगरची एकता काय असते ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये दाखवून देऊ। आपण त्यांना सांगणार आहोत आणि त्यांचं काय म्हणणे हे सगळ्यांसमोर ते सांगतील। मान्य सगळ्यांना क्या चाहिए, न्याय चाहिए, कभी चाहिए, अभी चाहिए, 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 क्या चाहिए, न्याय चाहिए, कभी चाहिए, अभी चाहिए। घर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, घर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। जागे व्हा, जागे व्हा, आमदार साहेब जागे व्हा। सांगतो, आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत। शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पग्रस्त कुटुंबासाठी तात्पुरते निवारा देण्याचे आदेश काढावेत। शिवमंदिर प्रकल्पग्रस्त कुटुंब शासकीय योजनेमधील घरांसाठी पात्र आहेत अशी हमी पत्र त्यांना तत्काळ देण्यात यावी। शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पात रस्ता रुंदीकरण, नाला रुंदीकरण व कोणत्याही विकास कामांसाठी बाधित घरांना पूर्व योजना करून त्यांना घरे किंवा मोबदला देण्यात यावी। ही आमची छोटीशी निवडक मागणी आहे। 2 ते 3दा आपल्याला चर्चा केलेली आहे। आम्ही स्वतः मागच्या वेळेला काही लोकांनी जेव्हा मला पत्र दिलं होतं त्याच्यानंतर पत्रांची मी स्वतः व्यक्तीला बोललेलं आहे। आपल्याला एक लक्ष घेऊन द्या की तुम्ही यापासून झोपडीपट्टी केली आहे आणि आता तुम्हाला सर्व चांगलं जनरल बॉडीचा विषय घेऊन तुम्हाला मंजुरी द्यावी लागणार। तुमच्या लोकांसाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंटेशन मला दिलेले असणार आहे, तुम्ही सर्व दिलेले डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटच्या आधारे येणाऱ्या हे जे 8-10 दिवसामध्ये जनरलची मीटिंग लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून विषय मंजूर करण्यात येणार आहे। आता तुम्ही मेयरला तुमचा विषय दिलेला आहे, पूर्ण विषय दिलेला आहे, हे मीटिंगमध्ये तुम्हाला देणार आहे। त्याच्यामध्ये तुमचे जे 3 मागण्या आहेत त्याच्यात 2 मागण्यांचा मी खुलासा करतो, प्रशासन पण तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेतले होते, त्यांनी स्क्रुटनी केलेली आहे। जे 30 घरं आणि दुकान आहे बरोबर ना, त्याच्या अनुषंगाने ठराव करून तुम्हाला विस्थापिताचा दाखला, ज्याला तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणता, तो विस्थापिताचा दाखला देण्यात येईल। तात्पुरती स्वतःची जागा पुढे द्यायची आहे, त्याच्यामध्ये काही जागांनी ते चिन्हित केलेले आहे। तुम्ही स्वतः पण काही ठिकाणी गेला होता, तिथल्या तिथल्या लोकांना विरोध झाला, म्हणून ऑफिशियली म्युन्सिपाल्टी मार्फत त्याला पैसे मंजूर करून तात्पुरत्या स्वरूपाचे तुम्हाला तिकडे निवारा उभा करून मूलभूत सुविधाच्या सह तो पण विषय तसा जनबॉडीमध्ये येणार आहे। ही अशा नगरसेवक बॉडी म्हणून मी तुम्हाला दवाई देतो आणि प्रशासनातर्फे जे विषय येणार आहे ते तुम्हाला इंजिनियर सांगतो। आमच्याकडे आले होते त्यावेळेस आपण त्यांच्याकडून चर्चा केली होती। आपल्या इथे एकूण 30 घरं आणि 1 दुकान आहे, असे 31 आपले पूर्ण इमारती सुटलेले आहेत शिवमंदिर प्रकल्पामध्ये। सदरबाबत आपण प्रतिनिधीसोबत चर्चा केली असता त्याच्यामध्ये आपली अडचण अशी होती की फक्त आपण लिस्ट होती, पण लिस्ट सोबत असं सरांनी सांगितलं आता आपल्याला डॉक्युमेंटेशन लागणार आहे। पुढे जाऊन आपल्याला तुम्हाला पक्के घर द्यायसाठी पण आम्हाला प्रस्ताव पाठवावा लागतो। SRA असेल, शासनाची योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट घरं मिळतात, त्यासाठी आपल्याला प्रस्ताव देण्यासाठी पण आपल्याला डॉक्युमेंट लागणार होते। तर ज्या ठिकाणचे आपले जे घरं तोडण्यात आले त्याच लोकांचे आपल्याला पुनर्वसन करता येईल, त्यासाठी आपण डॉक्युमेंट मागवले होते। त्यापैकी आतापर्यंत माझ्याकडे 23 लोकांची अख्खी लिस्ट आलेली आहे। त्यामध्ये आपले दादा समोर उभे आहेत, त्यांनी आम्हाला सगळं सहकार्य केलं आणि त्यांनी सगळे डॉक्युमेंट आम्हाला गोळा केले। अजून 8 लोकांचे कागदपत्र अपूर्ण आहेत, त्या सर्वांची लिस्ट करून आमचे प्रधानमंत्री आवास योजनेचा जो सेल आहे त्याच्यामध्ये आपण सगळं पूर्ण नियोजन करतो आहे। तसेच पुढची जी आता आपली GB येणार आहे, पुढच्या GB मध्ये आपण हा विषय घेतोय